नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गेम ऑफ थ्रोन्स ही वेब सिरीज तुम्ही नक्कीच पाहिली असेल आणि तशीच एक वेब सिरीजची एक मालिका किंवा त्या पद्धतीचं नाट्य महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसत आहे. फक्त या नाट्याचं नाव तुम्ही किंवा नामकरण असं करू शकता, गेम ऑफ पेशन्स. तर गेम ऑफ पेशन्स या आधारे सध्या महाराष्ट्राचं राजकारण सत्ताधारी पक्षांचं सुरू आहे आणि गेम ऑफ पेशन्सचा हा जो डाव आहे किंवा ही जी मालिका आहे त्याचे निर्माते, दिग्दर्शक आणि मुख्य ॲक्टर आहेत ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी अशा प्रकारे संयम बाळगलेला आहे की त्यांचे जे सत्तेतले साथीदार आहेत, त्यांचे जे मित्र आहेत, मित्रपक्ष आहेत, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोघी पक्ष घाईतुकीला आलेले आहेत. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं गेले काही दिवस कारभार चालवलेला आहे आणि विरोधी देखील त्याचं कौतुक करत आहेत, तो म्हणजे आता जर थोडक्यात जर वर्णन करायचं असेल तर वन मॅन शो देवेंद्र फडणवीस. त्यामुळं त्यांच्या मित्रपक्षांना देखील आता ज्या पद्धतीचं एक फुटेज मिळायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीचं कारभारामधलं त्यांचं पहिल्यांदा जे मंत्री झालेले आहेत किंवा त्यांच्याकडे कारभार आलेला आहे, तो जो उत्साह आहे तो उत्साह कुठे दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो संयमाचा आहे, गेम ऑफ पेशन्स आहे. तर फडणवीसांनी काय काय केलं की ज्याच्यामुळे गेम ऑफ पेशन्स हा महाराष्ट्रात सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हे जे सरकार आहे हे प्रचंड बहुमतानं सत्तेवरती आलेलं आहे. खुद्द भाजपला 133 जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांचं मित्रपक्षांचं वगैरे जर धरता तर 225च्या पुढेही ही सगळी बेरीज गेलेली होती. हा निकाल जो आला तो 23 तारखेला निकाल आला आणि प्रत्यक्षामध्ये जे सरकारचा जो शपथविधी झाला तो 5 डिसेंबरला झाला. म्हणजे त्याच्यामध्ये पण इतका काला अपव्यय झाला की शिवसेनेला वाटेना किंवा राष्ट्रवादीला वाटेना की प्रत्यक्षामध्ये काय घडतं आहे, भाजप निर्णय काय घेतं आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदे यांच्याकडे परत ती मशाल दिली जाणार, अशी अनेक चर्चा या काळामध्ये होत राहिल्या. पण भाजपनं आपल्याला हवं तसंच करून घेतलं. खरं तर जेव्हा हा शपथविधी मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबरला झाला, त्याच दिवशी इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी होणं अपेक्षित होतं. पण त्याच्यामध्ये देखील गेम ऑफ पेशन्स खेळला गेला. त्यामुळं पुन्हा त्याच्यावरती चर्चा सुरू झाल्या, पतंगबाजी झाली, कोण येणार, कोणाला वगळणार, कोणता मंत्री प्रबळ ठरणार, अशा सगळ्या वावड्या फडणवीसांनी उठवून दिल्या. आणि 5 डिसेंबरनंतर 10 दिवसांनी 15 डिसेंबरला नागपूरमध्ये त्यांनी इतर आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. हा विस्तार करताना देखील अधिवेशनाच्या अगदी आदल्या दिवशी, म्हणजे उद्या अधिवेशन सुरू व्हायचं आहे आणि त्याच्या रविवारी त्यांनी हा विस्तार केला. अनेकांना असं वाटत होतं की आता अधिवेशन सुरू झालेलं आहे, अधिवेशनामध्ये मंत्र्यांना आपल्या खात्याची उत्तरं द्यावी लागतील आणि मंत्र्यांना तयारीसाठी वेळ मिळू शकेल. पण काही घडलं नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळी खाती राहिली. अर्थ खातं कोणाकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय जाणार, याच्याबाबत काही वाच्यता नाही, काही चर्चा नाही. अधिवेशनामध्ये एकमेव मंत्री म्हणून जर कोणी कोणत्या खात्याला उत्तरं दिली तर ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आणि अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाते वाटप केलं. म्हणजे या ठिकाणी देखील आपले जे मित्र होते किंवा भाजपमधले जे मंत्री झालेले होते त्यांचा देखील जीव टांगणीला लागलेला होता. अरे आपल्याला प्रत्यक्षामध्ये खातं कोणतं मिळत आहेत. आणि आता हे सगळं खातेवाटप नागपूरमध्ये झालं आणि सगळे मंत्री आपले मुंबईला आपापल्या खात्याची सूत्रं घेण्यासाठी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत तिकडे देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा कृती आराखडा करण्याचा आदेश दिला आणि त्यानुसार या खात्याने आहे तुम्ही काय जनतेसाठी देऊ शकता, 100 दिवसामध्ये कोणता प्रोग्राम तुम्ही अंमलात आणू शकता, 100 दिवसांमध्ये काय असं भव्य दिव्य जनतेच्या नजरेमध्ये भरेल असा एखादा कार्यक्रम तुम्ही करू शकता, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी बैठकांचा सपाटा लावला. खरं तर या आधीचं जर जे सरकार होतं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या मिटिंग्सला उपस्थित असायचे. तर हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते या आढावा बैठकींना किंवा 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या बैठकांना अजिबात उपस्थित नव्हते. एवढंच नाही तर ते ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याच्या मंत्र्यांना देखील फडणवीसांनी पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये आमंत्रित केलेलं नव्हतं. फक्त सचिव आणि अधिकारी यांच्यासमोरच त्यांनी या सगळ्या बैठका घेतल्या आणि सगळी सूत्रं ही आपल्याकडेच आहेत असा मेसेज हा संपूर्ण
नोकरशाहीमध्ये ढिला. आणि या बैठकांमध्ये त्यांचं एक वाक्य फार गाजलेलं होतं, कोणत्यामध्ये खात्यामध्ये काय सुरू आहे याची बित्तम बातमी मला आहे, त्यामुळे तुम्ही सबुरीनं वागा. अशा प्रकारचा देखील मेसेज त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना दिलेला होता. याचा अर्थ हा मेसेज फक्त अधिकाऱ्यांना नव्हता, तर त्या मंत्र्यांना देखील होता की तुमच्या खात्यावरती माझं बारीक लक्ष आहे, त्यामुळं कारभार करताना थोडासा काळजीपूर्वक करा, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. आणि त्या बैठकांमध्ये नंतर मंत्री सहभागी होऊ लागले, पण तोपर्यंत महत्त्वाच्या खात्यांच्या बैठका सगळ्या झालेल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल एवढं भव्य दिव्य यश या महायुतीला मिळालेलं होतं, पण तुम्हाला आठवतं आहे का की या नेत्यांचा किंवा महायुतीचा एकत्रित असा मोठा कार्यक्रम, जंगी कार्यक्रम या सरकारच्या सत्काराचा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री तीनही पक्षाचा असा एकत्रित कार्यक्रम झालेला आहे का? निवडणुकीच्या वेळेस हे तीनही नेते फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आधारे संपूर्ण राज्यभर फिरत होते. राज्यभर त्यांनी कार्यक्रम घेतले. आता मात्र सत्ता आल्यानंतर आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन जनतेसमोर असा कोणताही मोठा कार्यक्रम झालेला नाही आहे. आणि यातली आणखीन एक औत्सुक्याची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत कुठे याचीच चर्चा अनेकदा घडते आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे की आपण उपमुख्यमंत्री झालेलो आहोत हेच शिंदे यांना अजून प्रश्नी पडत नाही आहे. त्यामुळं त्यांना जे खाती हवी होती, आपल्या मंत्र्यांना ज्या पद्धतीचं काही एक वागणूक हवी होती, ती अपेक्षेनुसार झालेली नाही आहे याची खंत एकनाथ शिंदे यांना आहे, अशी त्यांचे निकटवर्तीय बोलले जातात. त्यामुळं एकनाथ शिंदे यांची निकालानंतरची दोनच वाक्य मला आठवत आहेत, आणि ती म्हणजे आधीचं वाक्य होतं मी CM म्हणजे मी कॉमन मॅन आहे, अशा प्रकारचं वाक्य होतं, आणि त्याच आधारे ते सगळी आपली वक्तव्याची मांडणी करायची. आता त्या वाक्यामध्ये एक थोडा बदल झालेला आहे. मी आता DCM आहे याचं समर्थन करताना मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा प्रकारचं वाक्य उच्चारतात. बाकी धोरणात्मक किंवा राज्याच्या इतर महत्त्वाच्या बाबींवरती किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील एकनाथ शिंदे अजिबात बोललेले नाही आहेत. त्यामुळे जे मुख्यमंत्री महिनाभरापूर्वी होते, 1.5 महिन्यापूर्वी होते, ज्यांच्या सृष्टीनुसार राज्य चालत होतं, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोपऱ्यामध्ये आहेत असं अनेकांना वाटणं हे काही गैर नाही आहे. तिसरी गोष्ट अजित पवार, त्यांच्या मागे तर वेगळंच लचंड लागलेलं आहे. इकडे शपथविधी होतो आहे, मंत्री म्हणून अजून महिना पण झालेला नाही आहे, तर त्यांच्याच एका मंत्र्याला काढण्याची भाषा हे विरोधक करू लागलेले आहेत. म्हणजे मंत्री म्हणून कारभार हाती घेण्याच्या आधीच धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी ही होऊ लागलेली होती. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस हेच अग्रभागी होते. भाजपचे बीडमधले इतर जे आमदार आहेत त्यांनी देखील त्या पद्धतीचीच मागणी केलेली होती किंवा त्याला तसं पाठिंबा दिलेला होता. त्यामुळं एकनाथ शिंदे हे एकीकडे थोडेसे कोपऱ्यामध्ये, तर दुसरीकडे अजित पवार यांचा पक्ष हा भाजपच्या आक्रमणाखाली दडलेला, अशा प्रकारचं सगळं वातावरण आज राज्यात आहेत. आणि आधी म्हटलं त्याप्रमाणे गेम ऑफ पेशन्स. आता गेम ऑफ पेशन्सची पुढची जी पायरी आहे की पालकमंत्री अजूनही जाहीर केलेले नाही आहेत. पालकमंत्री असावेत नसावेत, पालकमंत्री काय उद्योग करतात याबाबत माध्यमांमध्ये गेल्या काही दिवस जोरदार चर्चा सुरू आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही पालकमंत्री जाहीर केलेले नाहीत. मला वाटतं जेव्हा 26 जानेवारी येईल आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जेव्हा पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये ध्वजवंदन करायचं असं, झेंडा फडकवायचा असतो त्यांच्या हस्ते, तेव्हाच 25 जानेवारीला त्या आदल्या दिवशीच आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्रातले पालकमंत्री जाहीर करतील असं मला आता वाटू लागलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी देखील उत्कंठा जी आहे ती एकदम शिगेला पोचवायची आणि असं वाटून द्यायचं की ठीक आहे आता जे देत आहे ना ते द्या, आणि मागणी जरी केली असली तरी ती मागणीचा जो जोर हा हळूहळू कमी करायचा, आणि त्यालाच म्हणतात थंडा करके खाऊ. ही जी एक जी कार्यपद्धत होती ही माजी पंतप्रधान कैलासवासी PV नरसिंहराव यांची कार्यपद्धती होती की थंडा करके खाऊ, आणि तीच कार्यपद्धती मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वीकारलेली दिसते आहे. कोणत्याही आपल्या मित्रपक्षांना न दुखवता त्यांनी जरी मागणी केली असेल तरी ती मागणी आपली समोर ठेवायची, त्याच्यावर तातडीने निर्णय कोणताही घ्यायचा नाही, आणि इतका त्याला विलंब लावायचा की नंतर त्यांनी असं म्हणावं जे पदरात पडलेलं आहे तेच पवित्र झालेलं आहे, असं आत्तापर्यंत तरी दिसून आलेलं आहे. आणि यातला महत्त्वाचा भाग आधी म्हटलं त्या पद्धतीनं खरोखरीच भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा या एवढ्या भव्य दिव्य विजयानंतर एकही जंगी कार्यक्रम स्वागताचा सत्काराचा होऊ नये हे मला थोडंसं आश्चर्य आणि खटकणारच आहेत की नक्की या महायुतीमध्ये
काय सुरू आहे, या महायुतीच्या नेत्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे याचा थांगपत्ता काही लागत नाही आहे. पण जे पद्धतीचं वातावरण आहे याचा आपण अर्थ नक्की काढू शकतो की सारंच काही आलबेल नाही आहे. गेम ऑफ पेशन्स, संयमाचा खेळ, थंडा करके खाऊ, ही जी भाजपनं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी जे काही धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्यावरती मित्रपक्ष यांनी देखील सध्या सबुरी ठेवलेली आहे आणि ते देखील मला वाटतं योग्य संधीची वाट पाहत असावेत. पण एकूणच महायुतीमध्ये आलबेल नाही एवढं मात्र आपण निश्चितपणे म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतं की सध्या देवेंद्र फडणवीस हेच एक हाती कारभार चालवतात असं जे विरोधकांना वाटतं आहे, तर तुम्हाला देखील वाटतं आहे का? याबाबतची मतं तुम्ही आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.